ललित कुमार जैन यांनी आपले वडील स्वर्गीय केसरीमलजी जैन आणि मातोश्री श्रीमती भुरीबाई जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2000 साली कुमार बिल्डर्स फाउंडेशनची स्थापना केली। शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि सर्वांगीण विकास या क्षेत्रात फाउंडेशननी काम करायचं ठरवलं। पुणे शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये शैक्षणिक विकासाची आवश्यकता आहे हे फाउंडेशनच्या लक्षात आलं आणि एका विशेष योजनेने आकार घेतला। प्राध्यापक प्र द पुराणिक सर हे या योजनेचे प्रवर्तक, चिंतक आणि संचालक आहेत। गेल्या 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांनी या योजनेची मुळं खोलवर रुजली आहेत। शिक्षण क्षेत्रातील संजीवनी। नावाप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातील संजीवनी असलेली सर्वांगीण विकास योजना आजपर्यंत कुमार बिल्डर्स फाउंडेशन तर्फे 800 शाळांमधून जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे। विद्यार्थी यांच्या आपापसातील संवादाला अध्ययन प्रक्रियेत फार महत्त्वाचं स्थान आहे। हाच धागा कुमार बिल्डर्स स्कूल फाउंडेशननी पकडला। प्रत्येक वर्गात प्रगत अप्रगत विद्यार्थी असतात। शिक्षकांनी शिकवलेलं सगळ्यांनाच एकसारखं समजतं असं नाही। काही मुलांना पटकन कळतं तर काहींना समजतच नाही। त्यांना सगळ्यांच्या समोर विचारण्यास संकोच किंवा भीती वाटते। यासाठी जर प्रगत विद्यार्थ्यांनी अप्रगत विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यांच्या शंकांचं निरसन केलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली तर अप्रगत विद्यार्थी मोकळेपणाने बोलू लागतो। त्याचा अभ्यासाचा आळस हळूहळू कमी होत जातो आणि अभ्यासाची गोडी वाढते। या योजनेअंतर्गत परीक्षक डोळसपणे नोंदी घेतात आणि सर्व निकष पडताळून पाहतात। महाराष्ट्र राष्ट्रभाषाद्वारा संचालित हिंदी हायस्कूल ह्या शाळेत मी शिकलो। साधनं नसलेल्या या शाळेत सर्वांगीण विकासावर जो भर दिला गेला, त्यामुळे फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ, वक्तृत्व, कला, साहित्य, नाट्य, समाजसेवा ह्या सर्वांमध्ये जी ट्रेनिंग मिळाली आणि त्यामुळे आम्ही एक नेतृत्व गुण घेऊन आमच्या व्यवसायात येऊ शकलो। 10 बाय 12च्या खोलीत राहणारे आम्ही आणि एक खूप मोठा दृष्टा, एक फिलॉसॉफर हे माझे वडील श्री केसरीमलजी जैन आणि शाळेतल्या प्राचार्य पुराणिकांपासून सर्व शिक्षकांमध्ये ध्येय वेडेपणा होता। त्यांना मुलं घडवायची होती। जी मुलं बाहेर पडतात त्या मुलांमध्ये नेतृत्व गुण असावा आणि ते नेतृत्व गुण कुठून येईल? जर त्यांचा सर्वांगीण विकास झाला, जर माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आयामामध्ये मी प्रावीण्य मिळवलं असेल तर माझा कॉन्फिडन्स वाढतो आणि एकदा तो सेल्फ रिस्पेक्ट आणि कॉन्फिडन्स वाढला की मी जेव्हा समाजात जातो तेव्हा त्या कॉन्फिडन्समुळे, माझ्या नॉलेजमुळे मला जास्त चांगल्या प्रकारे ऐकलं जातं। त्यामुळे माझी कामं होतात। मी जेवढ्या शिक्षकांना भेटलो ते सर्व मला ध्येयवेडे वाटले। त्यांना मुलाच्या सर्वांगीण विकासामध्ये किंवा यशामध्ये भागीदार व्हायचंय। त्यांचा तो वाटा त्यांना दिसतोय। तुमच्यामध्ये निश्चित ते ध्येय प्रावीण्य असेलच। त्याला एक घडण द्यावी, एक योजना द्यावी। 1 वर्ष ही योजना सातत्याने खूप सिन्सिअरली आपण जर राबवली तर खूप चांगले परिणाम येतात। हे 10 वर्षात आम्ही पाहिलेलं आहे। योजनेचे फायदे। विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढते। प्रगत मुलांचा अप्रगत मुलांना शिकवताना अभ्यास पक्का होतो। मोकळेपणाने शंका विचारल्या जातात। स्वअध्ययनाची सवय लागते। अभ्यासाचा कंटाळा जाऊन गोडी वाढते। एकजुटीने अभ्यास केल्याने वर्गाची गुणवत्ता वाढते। ओघाने शाळेची गुणवत्ता वाढते। शिक्षकांचा कार्यभार कमी होण्यास मदत होते। शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी आत्मविश्वास घेऊन एक उत्तम नागरिक होण्यास सज्ज होतो। सर्वांगीण विकास योजनेचे प्रथम पासूनचे आयोजक आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्र द पुराणिक आणि
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर एकत्र येऊन साकारलेली सर्वांगीण विकास योजना पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी खरोखरच वरदायी ठरत आहे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी योजनेचा प्रतिसाद वाढत आहे. फाउंडेशनमध्ये सहभागी असलेल्या शाळांचा निकाल गेली 3 वर्ष 100% लागत आहे. न्यू इंग्लिश स्कूल गुरोळी तालुका पुरंदर, शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद तालुका पुरंदर, वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय पिंगोरी तालुका पुरंदर, हुतात्मा उमाजी नाईक भिवडी तालुका पुरंदर, ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंब्रे तालुका मावळ, गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालय करंजगाव तालुका मावळ, न्यू इंग्लिश स्कूल वर्वे तालुका भोर, न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर तालुका भोर आणि महत्त्वाचं म्हणजे भोर तालुक्यातील 47 शाळांमधून रावडी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेतील विद्यार्थी 10वीत 93% मिळवून पहिला आला. योजनेची उद्दिष्टे: अध्यापनासाठी स्वतःला वाहून घेणे, कल्पकतेने आणि प्रभावी अध्यापन करणे, या शिक्षकांमधील सहज प्रवृत्ती आणि क्षमता विकसित करणे, कमाल अध्ययन क्षमतेत प्रत्येक शाळेचा एखादा तरी विद्यार्थी असावा. असे गुणवंत विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ, गणिती, तत्वज्ञ होणार असल्याने त्यांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी प्रयत्न करणे. प्रकट वाचन, अभिनय, नाट्य, संगीत, कथाकथन, वक्तृत्व, क्रीडा, चित्रकला, ओरिगामी, शारीरिक कौशल्य आणि कसरती अशा विविध कलांच्या विद्यार्थी कलाकारांना शोधून त्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून त्यांच्या कला विकासाला वाव देणे. किमान अध्ययन क्षमतेत 100% विद्यार्थी. सर्वांगीण विकसित असा उद्याचा आदर्श नागरिक म्हणून पात्र ठरेल असा विद्यार्थी घडवणे. या योजनेत शाळेतील सर्व वर्ग सहभागी असतील. सहभागी झालेल्या शाळांना किमान 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागेल. प्रगतीचा आढावा दर महिन्याला फाउंडेशनच्या समितीतर्फे घेण्यात येईल आणि त्यानुसार वर्षातून दर 3 महिन्यानंतर एकदा त्याचं परीक्षण होईल आणि समाधानकारक शाळांना पुढील वर्षासाठी समाविष्ट करून घेतलं जाईल. शालेय शिस्त आणि स्वच्छता यांना महत्त्व दिलं जाईल. प्रत्येक शाळेने किमान एक समाज उपयोगी प्रकल्प दरवर्षी करणं अनिवार्य आहे. मुलांना उद्बोधन करणारे निमंत्रित समाजात आदर्श असतील असेच बोलवावेत. या योजनेतर्फे सर्व मुख्याध्यापकांना मीटिंगसाठी आमंत्रित केलं जातं. तेव्हा आपण त्यांना फॉर्म देतो. त्यावेळी त्यांना दिलेला फॉर्म ते आपल्या योजनेच्या कार्यालयाकडे भरून परत देतात, म्हणजे त्यांची नोंदणी आपल्याकडे होते. नंतर त्यांना जी पुस्तिका दिली जाते त्यात विषय मित्र योजना कशी राबवावी याबाबत सविस्तर माहिती दिलेली असते. त्या पुस्तिकेत जे नियम आहेत त्यानुसार त्यांना वर्षभर विकास प्रकल्प सुरू ठेवायचे असतात. या योजनेतर्फे त्यांना केसरीमल जैन यांचा फोटो, बॅनर आणि गीत असलेली CD देण्यात येते. तसंच फाउंडेशन प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा करते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सासवड या संस्थेचे आमचे विद्यालय श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे, स्वर्गीय केसरीमलजी जैन फाउंडेशन पुणे यांच्या वतीने विषय मित्र योजना राबवल्याबद्दल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विद्यालयास प्राप्त झालेलं आहे. जे सकाळी विद्यार्थी येतात आणि संध्याकाळी पण विद्यार्थी जरा उशिरा जातात. ज्यादा तास ज्या वर्गांचे चालू असतात ते विद्यार्थी ज्यादा तासाला बसत होते, परंतु जे विनाकारण विद्यार्थी वेळ वायाला घालवत होते तो वेळ कारणी लागला. म्हणजे हुशार विद्यार्थ्यांच्या मदतीने जे विद्यार्थी अभ्यासामध्ये अप्रगत आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शनाची सोय उपलब्ध झाली. जे कच्चे अप्रगत विद्यार्थी आहेत ते स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या शंका व्यक्त करतात. एक सहअध्यायी म्हणून ते आपल्या कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर ते आपल्या मित्रासमोर, आपल्या गटनायकासमोर त्या ठिकाणी व्यक्त करतात. शिक्षकांची तयारी नसते असं नाही. शिक्षक त्यांना 2-3 वेळा विचारतात, परत शिकवू का, समजलंय का.
त्यांचं जोपर्यंत शंका निरसन होत नाही तोपर्यंत शिक्षक सांगण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील न बोलणारे विद्यार्थी असतात. त्यांच्या ह्या समस्या मात्र या विषय मित्राच्या योजनेतून चांगल्या प्रकारे सुटू लागलेल्या आहे. एक विद्यालयाचा फायदा असा झालेला आहे की आता 5वी ते 10वीचे सर्वच निकाल आमचे 80-90च्या दरम्यान निकाल लागायचे. परंतु या योजनेत सहभाग घेतल्यानंतर निकाल आमचे सलग 3 वर्ष 100% आता 10वीचे लागलेले आणि खालच्या वर्गातले सुद्धा निकाल आमचे चांगले असतात. दरवर्षी स्पर्धा घेतल्या जातात, मग त्यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा सांस्कृतिक नाट्य, गाणी, समूहगीत, श्लोक पाठांतर, याशिवाय योगासने आहेत, गीता पाठांतराचे सारखे उपक्रम 16वा अध्याय आम्ही गेल्या वर्षी त्या ठिकाणी सादर केला, अथर्व शीर्ष पाठांतर आहे. असे विविध उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात आणि योग्य निवड झालेल्या किंवा जे पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत, शाळा आहेत, त्यांना योग्य प्रकारचं शैक्षणिक साहित्य की जे शाळेला उपयुक्त असेल. समजा उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या शाळेकडे वाद्यवृंद नसेल तर अशा शाळेला वाद्यवृंद त्या माध्यमातून मिळून गेलेला आहे. एखाद्या शाळेला ग्रंथालयाची पुस्तके नसतील तर ती पुस्तके पुरवण्याचं काम, म्हणजे जे काही शाळेची गरज आहे ती ओळखून त्या ठिकाणी मदत किंवा हे केलं जातं, मदत पुरवली जाते आणि हा एक त्या दृष्टीने चांगला फायदा या उपक्रमाचा होऊ घातलेला आहे. परस्पर सामंजस्य किंवा सांघिक भावना किंवा ज्याला आपण वर्ग एकता म्हणतो, अशा प्रकारचं वातावरण या विषय मित्र योजनेमुळे या विद्यालयामध्ये निर्माण झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये असणारे जे भीतीचं वातावरण आहे ते निश्चितपणे कमी झाल्याची जाणीव मुख्याध्यापक या नात्याने किंवा माझ्या सूक्ष्म निरीक्षणातून मी त्या ठिकाणी नोंदलेली आहे. या सर्वांच्या एकी मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. शाळा बघते, गट कसे पाडायचे याचे प्रात्यक्षिक देते.